Welcome to all dear learners. Today's topic is imperative sentences. आपण असे व्हिडिओ घेतलेले आहेत imperative sentences. तरी पण आपल्याला या ठिकाणी in order to understand in simple language आज्ञार्थी वाक्य ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण ते कसे आयडेंटिफाय करायचे सेंटेन्सेस मध्ये. इफ बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स इज वर्ब, त्या सेंटेन्सची सुरुवात इंग्रजीमध्ये वर्ब पासून असेल, त्याच्यामध्ये कमांड आणि रिक्वेस्ट असेल तर प्लीज वगैरे शब्द, जसं प्लीज गिव्ह मी वॉटर, प्लीज टेक युअर पेन, प्लीज ब्रिंग मी हॉट कप ऑफ टी, लाईक दॅट. तर याच्यामध्ये काय सुरुवातीला वर्ब असते. रिमेंबर दॅट. ओके, यू विल नेव्हर फॉरगेट. या सेंटेन्स मध्ये सुरुवात वर्ब पासून असते, ते असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य. गिव्ह मी वॉटर, त्याचं ट्रान्सलेशन मला पाणी दे, है ना, मला पाणी दे. टेक युअर फोन्स, तुझा पेन घे. गिव्ह मी सम टाइम, मला थोडा वेळ दे. ब्रिंग युअर नोटबुक, तुझी नोटबुक आण. ईट लिफी व्हेजिटेबल्स, ओके, हिरव्या भाजीपाला खा, जसं डॉक्टर ॲडवाइस टू द पेशंट ऑल द टाइम. डू योगा डेली, है ना. लेट मी नो, है ना, कन्स्ट्रक्शन अतिशय, लेट मी अंडरस्टँड, लेट मी नो, मला माहिती होऊ द्या. लेट मी स्टडी, लेट मी रीड, लेट मी कम, लेट मी कम हिअर, इकडे या. गो देअर. तुम्हाला ऑब्झर्वेशन जर केलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुमचं गिव्ह, टेक, गिव्ह, ब्रिंग, ईट, डू, लेट, कम आणि गो. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं, याच्यामध्ये असते सुरुवातीला वर्ब. ओके, सो यू स्टडी अबाउट दिस अँड यूज इन सेंटेन्सेस while speaking in English. Thanks.